हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आपण आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आणि इडियम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे, ओके, फर्स्ट वर्ड बघूया, तो आहे आपला कन्साइन. फर्स्ट वर्ड आहे कन्साइन. त्याचं मीनिंग आहे पुट समवन ऑर समथिंग इन ऑर्डर टू बी रीड ऑफ इट ऑर देम. म्हणजेच त्याला स्वाधीन करून देणे किंवा त्याच्या हवाली करून देणे, त्याला आपण काय म्हणू, कन्साइन. सो मराठीमध्ये कन्साइनचा मीनिंग होतो स्वाधीन करणे किंवा हवाली करणे. पाठवणे सुद्धा म्हणू शकतो आपण, सेंड करणे, पाठवणे. ओके, पाठवणे. ओके, सो सिनोनिम्स आहे कन्साइनचे सेंड, डिलिव्हर, हँडओव्हर. हँडओव्हर म्हणजे स्वाधीन करणे, हवाली करणे. सेंड म्हणजे पाठवणे. अँटोनिम आहे कीप, होल्ड, डिटेन. तर हे आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स कन्साइनचे आणि मीनिंग आहे त्याचं स्वाधीन करणे किंवा हवाली करणे. नेक्स्ट आहे वर्ड अपॅरंट. अपॅरंटचं मीनिंग आहे क्लिअरली विजिबल ऑर अंडरस्टूड, ऑब्वियस. म्हणजे जो स्पष्टपणे दिसून येतो त्याला आपण काय म्हणू, अपॅरंट म्हणू. जो चटकन लक्षात येतो त्याला सुद्धा आपण अपॅरंट म्हणू. सो मराठीमध्ये मीनिंग आहे उघड किंवा स्पष्टपणे दिसणारे किंवा चटकन लक्षात येणारे पण होतं. ओके, सो अपॅरंटचं मीनिंग आहे स्पष्टपणे दिसणारे किंवा चटकन लक्षात येणारे. तर सिनोनिम्स आहे याचे एव्हिडंट, प्लेन, ऑब्वियस. आणि अँटोनिम्स आहेत अनक्लिअर, ऑफकोर्स, ऑब्स्क्युअर, वॅग आणि ऑब्स्क्युअरस. ओके, सो सिनोनिम्स आणि अँटोनिम्स आहेत एव्हिडंट, प्लेन आणि ऑब्वियस. अँटोनिम्स आहे अनक्लिअर, ऑब्स्क्युअर आणि वॅग. आणि अपॅरंटचं मीनिंग आहे स्पष्टपणे जे दिसतं ते. नेक्स्ट वर्ड आहे डिलिंक्वेंट. डिलिंक्वेंटचं मीनिंग आहे टेंडिंग टू कमिट क्राईम, पर्टिक्युलरली मायनर क्राईम. म्हणजे जो अपराधी असतो, दोषी असतो किंवा जो गुन्हेगारी करतो त्याला आपण डिलिंक्वेंट म्हणतो, जो की टेंडिंग टू कमिट क्राईम. सो मराठीमध्ये मीनिंग आहे याचं अपराधी, दोषी किंवा गुन्हेगारी म्हणू शकतो. ओके, गुन्हेगार. सिनोनिम्स आहेत लॉलेस, लॉ ब्रेकिंग, क्रिमिनल. आणि अँटोनिम्स आहे वेल बिहेव्ड आणि कन्फॉर्मिस्ट. तर डिलिंक्वेंट म्हणजे होते अपराधी, दोषी, गुन्हेगार, जो की टेंडिंग टू कमिट क्राईम. म्हणजे त्याचं मीनिंग आहे इंग्लिशमध्ये पर्टिक्युलरली मायनर क्राईम. ओके, सो नेक्स्ट बघूया ऑब्विएट. ऑब्विएटचं मीनिंग आहे रिमूव्ह अ नीड ऑर डिफिकल्टी. तर रिमूव्ह अ नीड ऑर डिफिकल्टी म्हणजेच रिमूव्ह करणे. पण काय रिमूव्ह करणे, पर्टिक्युलरली अडचण दूर करणे. तर अडचण दूर करणे याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ऑब्विएट. ओके, ऑब्विएट. सो दूर करणे, दूर करणे पण होते याचं मीनिंग. नेक्स्ट टाळणे पण होते किंवा स्पेसिफिकली पर्टिक्युलरली अडचण दूर करणे. ओके, अडचण दूर करणे याला आपण म्हणू ऑब्विएट. सिनोनिम आहे प्रिक्यूल, प्रिव्हेंट, रिमूव्ह. आणि अँटोनिम आहे एड, अलाउ, असिस्ट. ओके, सो आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स ऑब्विएटचे. ऑब्विएटचं मीनिंग आहे मराठीमध्ये दूर करणे. स्पेसिफिकली काय दूर करणे, अडचण दूर करणे. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. सो वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये आपला फर्स्ट वर्ड आहे तो आहे फॉर्जरी. फॉर्जरी मध्ये तुम्ही कधी ऐकलं असेल सिरियल्स मध्ये वगैरे किंवा काही वेब सिरीज मध्ये फॉर्ज. ओके, जसं की काही क्राईम सीन्स असतात, सो ते क्राईम सीन्स फॉर्ज केले जातात किंवा काही डॉक्युमेंट्स असतात ते फॉर्ज केले जातात. फॉर्ज केले जातात म्हणजे तिथली जी काही साईन आहे किंवा त्याला कॉपी केल्या जातात किंवा साईन दुसरी करतात. सो त्याला काय म्हणतात, फॉर्ज करणे. म्हणजे जे लिगल डॉक्युमेंट्स आहे त्याला इलिगली कॉपी करणे
किंवा त्याची सिग्नेचर पण कॉपी करणे त्याला आपण फॉर्ज असं म्हणतो. आणि फॉर्जरीचं मिनिंग काय आहे, त्याचं मिनिंग आहे फॉल्सिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स. म्हणजेच डॉक्युमेंट्सला काय करणे, फॉर्ज करणे म्हणजे खोटं करणे, खोटं साबित करणे किंवा बनावट बनवणे ते डॉक्युमेंट्स. जसं कोणी कोणत्या स्कीम्स ज्या आहेत त्या स्कीम्समध्ये ते बसत नसले तरी पण त्या स्कीम्सला अप्लाय करण्याकरता काही डॉक्युमेंट्स जे आहे ते फॉर्ज करतात, म्हणजे त्याची बनावट कागदपत्र बनवतात. सो त्याला आपण म्हणू फॉर्जरी. सो मराठीमध्ये काय होते याचं मिनिंग, बनावट कागदपत्र होते किंवा खोटी सही करणे पण होते, किंवा लबाडी करणे पण होते. नकली पण म्हणू शकतो आपण. आणि इंग्लिशमध्ये आणखी आपण याला म्हणू शकतो की इल्लिगली कॉपी करणे डॉक्युमेंट्स किंवा सिग्नेचर. ओके, डॉक्युमेंट्स और सिग्नेचर. ओके, सो फॉर्जरी म्हणजे काय होते, बनावट कागदपत्र बनवणे, बनावट साइन करणे किंवा जे इलिगली जे पण डॉक्युमेंट्स आहे त्याला नकली करणे, बनावट करणे. नेक्स्ट बघूया. ओके, सो एक थिंग आहे जे की इझिली ब्रेक होते, इझिली पडल्यावर ती फुटून जात असते, त्याला आपण वन वर्ड मध्ये म्हणू इंग्लिशमध्ये ब्रिटल. ओके, ब्रिटल याला काय म्हणतात, द थिंग दॅट कॅन बी इझिली ब्रोकन. जे इझिली ब्रेक होते त्याला आपण ब्रिटल म्हणू. पण याच्यावरती आता असं नका म्हणू की हार्ट पण जे आहे आपलं हृदय पण आहे ते इझिली ब्रेक होते कोणी जर आपल्याला सोडून गेलं तर त्याला आपण ब्रिटल नाही म्हणू. ओके, सो ब्रिटल म्हणजे एखादी वस्तू जी पटकन चटकन पडली की फुटून जाते. जसा काच आहे, जो लो लेवलचा जो ग्लास असतो किंवा काच असतो तो जर पडला की फुटतो. ओके, ठिसूळ असतो तो. सो त्याला काय म्हणू आपण, ब्रिटल. सो मराठीमध्ये याला आपण म्हणू ठिसूळ किंवा भुसभुसीत किंवा भंगूर. ओके, सो अशी थिंग जी इझिली ब्रेक होते तर त्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये वन वर्ड देतो त्याला ब्रिटल. नेक्स्ट फ्रेज बघूया. सो क्लीन ॲज अ विसल. क्लीन ॲज अ विसलचं मिनिंग काय आहे, तर इफ समथिंग इज ॲज क्लीन ॲज अ विसल इट इज एक्स्ट्रीमली क्लीन. म्हणजे तो अत्यंत स्वच्छ आहे तर त्याला काय म्हणू आपण, क्लीन ॲज अ ब्रिटल. अगदी स्वच्छ आहे तो, स्पॉटलेस आहे. इट कॅन बी यूज टू मीन कम्प्लिटली. ओके, कम्प्लिटली स्वच्छ आहे, त्याला कम्प्लिटली स्वच्छ आहे असं पण म्हणू. थ्रू दिस मिनिंग हा आता काय आहे, लेस कॉमन आहे नाउडेज. किंवा आणखी याचा एक अर्थ आहे की एखादा आहे व्यक्ती जो की क्लीन ॲज अ वेसल आहे, म्हणजे त्याच्यावर काय आहे, दे आर नॉट इन्व्हॉल्ड इन एनिथिंग इलिगल. म्हणजे तो जो व्यक्ती आहे तो कोणत्या पण इलिगल थिंग्स मध्ये नाही, काही इलिगल काही करत नाही. सो त्याला पण आपण काय म्हणू, त्या व्यक्तीला आपण म्हणू तो आहे क्लीन ॲज अ विसल. सो मराठीमध्ये आपण याला म्हणू अगदी स्वच्छ किंवा अत्यंत स्वच्छ. जर एखादा व्यक्ती आहे त्याच्यासाठी आपण जर यूज करत आहेत की क्लीन ॲज अ वेसल आहे, म्हणजे त्याचं कॅरेक्टर जे आहे ते एकदम क्लीन आहे. ओके, तो कोणत्याच इलिगल थिंग्स मध्ये नाही आहे, इलिगल काही काम करत नाही. सो तो पण आहे क्लीन ॲज अ विसल. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्लीन बिल ऑफ हेल्थ. क्लीन बिल ऑफ हेल्थ म्हणजे ज्याला कोणताच रोग नाही, कोणतीच डिसीज नाही, जो निरोगी आहे त्याला क्लीन बिल ऑफ हेल्थ म्हणू. तर बघून घेऊया एकदा मिनिंग. इफ समथिंग और समवन हॅज अ क्लीन बिल ऑफ हेल्थ म्हणजे देअर नथिंग रॉंग, एव्हरीथिंग फाईन. म्हणजे सगळं काही ठीक आहे त्याचं, तो निरोगी आहे, एव्हरीथिंग त्याचं फाईन आहे आणि काहीच त्याच्याशी काहीच रॉंग नाही आहे. सो क्लीन बिल ऑफ हेल्थ याचा अर्थ होतो मराठीमध्ये निरोगी, निरोगी असणे. ओके,
सो आज आपण बघितलेले आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन, ज्याच्यामध्ये आहेत फर्स्ट फॉर्जरी होता. सो फॉर्जरी म्हणजे होते कोणते पण डॉक्युमेंट्स जे आहे इलिगली कॉपी करणे किंवा सिग्नेचर कॉपी करणे, त्याला आपण फॉर्जरी म्हणतो. नेक्स्ट आहे ब्रिटल. ब्रिटल म्हणजे जो की ठिसूळ आहे, जो इझिली ब्रेक होत असतो, त्याला ब्रिटल म्हणू आपण. क्लीन ॲज अ विसल म्हणजे जो की अगदी स्वच्छ आहे, अत्यंत स्वच्छ आहे, त्याला आपण क्लीन ॲज अ विसल म्हणू. एखादा व्यक्ती जो कोणत्याच इलिगल थिंग्समध्ये नाही असो, त्याला पण आपण क्लीन ॲज अ विसल म्हणू. नेक्स्ट क्लीन बिल ऑफ हेल्थ म्हणजे जो एकदम निरोगी आहे, सगळं एव्हरीथिंग फाईन आहे त्याचं, त्याला सुद्धा आपण क्लीन बिल ऑफ हेल्थ म्हणू. आणि आपण वोकॅब्युलरीचे वर्ड्स बघितलेले आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे कन्साइन. कन्साइन म्हणजे होते स्वाधीन करून घेणे किंवा हवाली करून देणे. नेक्स्ट आहे अपॅरंट. अपॅरंट म्हणजे स्पष्टपणे जे दिसते, चटकन जे लक्षात येते, त्याला आपण अपॅरंट म्हणू. डिलिंक्वेंट म्हणजे जो की अपराधी आहे, दोषी आहे, गुन्हेगार आहे, पर्टिक्युलरली कशामध्ये, मायनर क्राइम्स मध्ये. नेक्स्ट ऑब्विएट म्हणजे दूर करणे, टाळणे किंवा स्पेसिफिकली कसे काय टाळणे, काय दूर करणे, तर अडचण दूर करणे, अडचण टाळणे. सो त्याला आपण म्हणतो ऑब्विएट. सो आजचे वर्ड्स खूप इझी होते, त्यामुळे तुम्ही यांचे लवकरात लवकर सेंटेन्सेस तयार करा. यांचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स सुद्धा तुम्ही एकदा बघून घ्या किंवा रीड करून घ्या आणि त्याचे मराठी मिनिंग पण बघून घ्या. मराठी मिनिंग जर आपण एकदा बघितले तर ते आपल्याला चटकन लक्षात राहतात. आणि नेहमी आपण एकदा बुकमध्ये लिहत चला तुम्ही, म्हणजेच नेहमी आपल्या डोळ्याखालून जर ते वर्ड्स गेले तर आपल्याला ते लक्षात राहतात. आणि सेंटेन्सेस मेन मुद्दा आहे. सेंटेन्सेस जर आपण याच्यावर तयार केले तर ते आपल्याला आणखी जास्त लक्षात राहतात. आता जसं SBI PO SBI क्लर्क येणार आहे, त्याकरता तुम्हाला खूप चांगलं पडेल. इंग्लिशमध्ये काही क्वेश्चन्स येत असतात, ज्याचे की सिनोनिम्स आणि अँटोनिम्स विचारल्या जात असतात रीडिंग कॉम्प्रिहेन्शनमध्ये. सो तुम्हाला हे कामी पडेल. जे वोकॅब्युलरीचे वर्ड्स आहेत ते, आणि स्पेसिफिकली हे हिंदू एडिटोरियल मधले वर्ड्स आहेत. सो हे तुम्हाला एक्झाममध्ये दिसू शकतात. सो असेच तुम्ही प्रिपेअर करत चला SBI PO SBI क्लर्क आणि जे पण अपकमिंग एक्झाम्स आहेत त्याकरता. ऑल द बेस्ट अँड थँक्यू.